आतमध्ये जो अशोका मिल कंपाऊंड प्लॉट नंबर 44ला येणारा जो नॅरो रोड आहे, त्या नॅरो रोडमध्ये पार्किंग होतं टेम्पो वगैरे छोट्या गाड्या, त्यामुळे तिथे पहिल्यांदा आम्हाला आतमध्ये गाड्या घेऊन फायर अटॅक करता आला नाही. त्यामुळे त्याच्या पश्चिमेच्या बाजूने तिकडून गाड्या घेऊन त्या बाजूने वरच्या बाजूने 2 लाईन आमच्या चालू झाल्या. मीन टाईम ज्या लेनमध्ये गाड्या होत्या पार्किंग त्या काढल्यानंतर इकडे संपूर्ण फायर इंजिन आणि जम्बो वॉटर टँकर आम्ही घुसवल्या आणि त्याप्रमाणे पूर्वेकडून 2 लाईन, त्याच्यानंतर दक्षिणेकडून 2 लाईन, पश्चिमेकडून 2 होत्याच, अशा टोटल 6 लाईनने आम्ही अटॅक केला. आणि त्याच्यानंतर हा जो प्लॉट आहे 44 ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे लादी कोबा लोड बेरिंग, तर त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोर प्लस काही पार्ट 3 काही पार्ट 4, तर त्याच्या ग्राउंड फ्लोअरला फिटनेस जिम आहे, पहिला माळा काही गाळे आहेत गारमेंटचे, दुसरा माळा, तिसरा माळा देखील आणि चौथ्या माळ्यावर देखील जरीचं काम वगैरे करणं, तर त्याचे गाळे होते. आणि आत्तापर्यंत जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी जे त्यांचे तिथे राहणारे लोक होते त्यापैकी 6 लोकांना इंजुरी झाली असं समजलं होतं आम्हाला. आम्ही पोलिसांकडून त्या गाळे मालक आणि तिथले जे इतर होते त्यांच्याकडून कन्फर्म केलं. त्याचप्रमाणे अजून खात्री करण्यासाठी आमचा अधिकारी आम्ही सायन हॉस्पिटलला पाठवलेला आहे, त्यांच्याकडून आम्हाला पूर्णपणे ते रिपोर्ट मिळेल. आता आग पूर्णपणे विझवलेली आहे, त्याच्यानंतर आता तडे गेलेले आहेत उभे आडवे, त्यामुळे आतमध्ये जी लाईन घातलेली होती ती आम्ही आता जस्ट विड्रॉ केले आहेत आणि आता बाहेरच्या बाजूने फक्त कूलिंग ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे. कारण का लादी कोबा स्ट्रक्चर असलेल्यामुळे त्याचे जे MS अँगल वगैरे आहेत तर तिथे क्रॅक्स गेले आहेत आणि जी 3रा आणि 4थ्या माळ्याच्या दरम्यान जी ही आहे तर त्याचा 3रा माळाचा स्लॅब खाली आलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं छत वगैरे पण खाली आलेलं आहे आणि लोड वॉटर लोड आणि त्याचा पूर्ण लोड आणखीन त्याच्यानंतर जे काय डॅमेज झालेलं असेल त्यामुळे कदाचित ते कोलॅप्स होण्याचा शक्यता वाटल्या कारणाने आम्ही आतमधून लाईन जी आहे ती विड्रॉ केलेली आहे आणि बाहेरच्या बाजूने आमचं कूलिंग ऑपरेशन चालू आहे. 8 फायर इंजिन, 5 वॉटर टँकर होते, त्यापैकी आता 4 फायर इंजिन आणि 3 वॉटर टँकर ठेवून आम्ही बाकीच्या गाड्या विड्रॉ केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर कूलिंग ऑपरेशन आमचं चालू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.